हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। मी इथं साबुदाणे रात्रीत भिजवलेले होते, तर तुम्ही बघू शकता किती मस्त भिजलेले आहेत। त्याचप्रमाणे मी इथं शेंगदाणे भाजून घेतले आहेत। भाजल्यानंतर यांचा शेंगदाणा कूट बनवला मी। शेंगदाणा कूट बनवल्यानंतर बटाटे उकडून घेतलेली होती, त्यांची सालं काढून घेतली बटाट्याची। बटाट्याची सालं काढल्यानंतर बटाटा, साबुदाणा आणि 3 मिरच्या घेऊन मी हे मिश्रण मिक्स केलं आणि मग त्याचे साबुदाणे वडे बनवले। व्यवस्थित असे मिक्स केले पहिले मी। त्याच्यानंतर मीठ टाकला। हे बघा, खायचा कमी पण वाया जास्त घालवायचा असा काम आहे इथं शायनरचा। बघा कशी नाकाला लावते। त्याच्यानंतर याच्यात मी शेंगदाणा कूट टाकला आणि मग परत मिक्स केला। हे सारण मिक्स केल्यानंतर इथं मी दहीत साखर टाकून ढवळला होता। ढवळल्यानंतर मी इथं वडे बनवले। एकीकडे तळलेले वडे होते, एकीकडे तळायला लावलेले वडे तयार झाल्यानंतर पहिले तर देवाला नैवेद्य दाखवला, कारण की पहिला समर्थांना दाखवायला लागतो। काय पण बनवला असेल तर समर्थांना दाखवायला लागतो। हे दाखवल्यानंतर आम्ही खायला घेतले। इतके सुंदर असे वडे झाले होते आणि लागत बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर हिने थोडीशी शायनिंग मारली। हिने शायनिंग नाही मारली तर व्हिडिओच नाही होणार। बघा कशी शायनिंग मारते। थँक्यू गाईज माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल। थँक्यू सो मच।